हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओत मी मम्मीचा मेकअप दाखवला होता. तर त्या व्हिडिओ खाली कमेंट आली आहे की तू तुझा लुक कसा बनवते ते शेअर कर म्हणून. तर मी ना एकदम म्हणजे 5च मिनटात होतो. खूप कमी प्रॉडक्टमध्ये मी असं डेलीचा मेकअप करते. म्हणजे डेली तर मी फेअर अँड लवली आणि पावडरच लावते, पण हे आपल्याला जर व्हिडिओ वगैरे कधी करायचा असेल तर मग मी थोडासा या पद्धतीने मेकअप करते. तर सगळ्यात आधी मी प्रायमर लावून घेतलं. प्रायमर लावलं ना आपली स्किन खराब होत नाही जेव्हा आपण हे फाउंडेशन वगैरे लावतो. तर हे ना फिटमीचं मेबेलिनचं फाउंडेशन आहे. याची लिंक दिली मी तुम्हाला कमेंटमध्ये, म्हणजे कालच्याच व्हिडिओत दिलेली आहे. तुम्ही ते प्रॉडक्ट चेक करू शकता. आणि ना हे एकदम म्हणजे लावलं ना चेहऱ्यावरती मॅच होऊन जातं, म्हणजे दिसून पण नाहीत. आणि एकदम म्हणजे ना ऑइली स्किनवाल्यांसाठी खूप छान आहे फाउंडेशन. मला खूप आवडतं. मी माझ्या शेडचं घेतलेलं आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुमच्या शेडचं घ्या. तुम्हाला मी लिंक देईल. ही शेड ना मला एकदम परफेक्ट होती. तर त्याच्यानंतर मी लूज पावडर लावून घेते. ती पण याची ब्ल्यू हेव्हनची, आणि प्रायमर पण ब्ल्यू हेव्हनचंच आहे. मला तेच आवडतं. माझ्याकडे लॅक्मेचं आहे पण मी ते लावत नाही. त्याच्यानंतर ही मामाअर्थची लिपस्टिक आहे. ही मला शेड आहे ना थोडीशी फेंट वाटते, म्हणजे ही पण आवडते मला. पण अजून एक शेड आहे माझ्याकडे, ही डार्क शेड आहे थोडीशी. याच्यावरून मी थोडीशी ॲड करून घेते जेणेकरून थोडीशी डार्क वाटावी म्हणून. आणि मला ह्याच लिपस्टिकच्या शेड सूट होतात. माझ्याकडे बरेच लिपस्टिक आहे पण ते कलर ना मला सूट होत नाही. त्याच्यामुळं मी हाच कलर वापरते कायम लिपस्टिकमध्ये. मला दुसरा कलर सूटच होत नाही माझ्या स्किनला. त्यानंतर थोडंसं ब्लश वगैरे लावून घेते. बस झाला मेकअप. आणि आयब्रो वगैरे थोडेसे डार्क करून घ्यायच्या. तर इतकं सोपं मेकअप आहे आणि लुक पण छान होतो. 5च मिनटं लागतात करायला. काही जास्त लावायचं नाही. प्रायमर लावायचं, फाउंडेशन ते पण एवढंच तुम्ही माझ्या हातावर बघितलं असेल मगाशी, एवढंच लावायचं. त्याच्यानंतर ही जीन्स आहे, याची लिंक देईन मी. पाठीमागच्या व्हिडिओत मला कमेंट्समध्ये विचारली होती काशूनी या जीन्सची लिंक दे म्हणून. तर हा वेस्ट जीन्स आहे, खूप छान आहे. तर त्याच्यानंतर हा टॉप घेतलेला आहे मी ॲमेझॉनवरून. तर हा सुद्धा एवढा छान आहे ना, दिसायला लुक पण छान दिसतो. आणि तुम्हाला मी घालून पण दाखवेन, खूप भारी आहे. तर त्यानंतर एका व्हिडिओत मी हा टॉप घातला होता, तर याची पण लिंक मागितली होती. तर हा पण खूप टॉप छान आहे, मला पण आवडतो. याची ओढणी पण आणि पॅन्ट पण आहे पिंक कलरची, आणि कलर कापड खूप मस्त आहे या टॉपचं. त्याच्यानंतर ही एक कुर्ती घेतलेली आहे. तर याच्यावरती पॅन्ट पण आहे आणि खूप छान आहे, कॉटन आहे मस्त. कलर पण छान आहे, फेंट कलर भारी वाटतो घातल्याच्यानंतर. हा पण मी तुम्हाला वेअर करून दाखवेल. सिम्पल आहे, डेली वेअरसाठी पण खूप छान आहे हा टॉप. तर त्याच्यानंतर ही कुर्ती तुम्हाला मी घालून दाखवली. आधीच्या व्हिडिओत घातलेलीच आहे, पण ज्यांनी नसेल बघितली त्यांच्यासाठी घालून दाखवते. या पद्धतीची ही ब्ल्यू कुर्ती पण मला खूप आवडली. एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम कापड आहे ना, असं वाटतच नाही असं जास्त जाड वगैरे, एकदम मस्त कापड आहे. त्याच्यानंतर ही एक कुर्ती, आता हे सगळे मी जीन्सवरच तुम्हाला घालून दाखवले. त्यानंतर ही एक कुर्ती, याची पण लिंक मागितली होती माझ्याकडं, मी याच्या आधीच्या व्हिडिओत घातलेली होती. तर खरंच खूप छान वाटतो हा टॉप घातल्याच्यानंतर. सगळे विचारतात मस्त वाटतो म्हणून. आणि डिझाईन पण छान आहे त्याच्यावरती, तुम्ही बघत असतील एम्ब्रॉयडरी खूप भारी वाटते ती. तर तुम्हाला आवडलं तर याच्या सगळ्यांची लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये. या सगळ्या कुर्तीज बघितल्या असेल आणि सगळ्या कुर्तीज खूप छान आहे. आणि तशा तुम्हाला ॲमेझॉनवरती 200पासून कुर्तीज मिळतात. आणि आता सेल चालू आहे ना, तर इतकं स्वस्त आहे ॲमेझॉनवरती, तुम्ही नक्की खरेदी करा. आणि ह्या सगळ्या प्रॉडक्टची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील. तर उद्या शुक्रवार आहे आणि उद्या ना आम्ही चांदवडच्या देवीला जाणार आहे, म्हणजे रेणुका मातेचं मंदिर आहे तिथं. आणि आपले सबस्क्रायबर आहे ना, तर तीच कमेंट करत होती की अश्विनताई इकडे या, इकडं खूप छान वातावरण आहे आणि खूप मस्त लोकेशन आहे, तर तुम्ही नक्की या. तर मग मी माझ्या सासूबाईंना पण बोलवलं आहे, कारण की आता नवरात्री चालू आहे आणि त्यांना पण उपवास आहे. तर म्हटलं जाऊ कुठेतरी देवीच्या दर्शनाला. तर आणि त्या पण बरेच दिवसाचे बोलवते की तुम्ही चांदवडला देवीला या म्हणून. तर मग आम्ही तिकडं देवीला जाणार आहे चांदवडच्या. आणि काल त्यांनी कमेंट्स केली की जेव्हा येणार असेल ना तेव्हा व्हिडिओत नक्की सांगा. आणि सासूबाईंना बोलवले, सासूबाई अजून तरी नाही आल्या, पण बघू येतात की नाही म्हणून असं अरे म्हणून सांगितले त्यांनी. इकडं फरची बसवायचं चालू आहे, चालू आहे खाली आजीकडं. हां काय झालं, आता फरची बसून होत आलेली आहे. विरू खाली येऊ ये म्हणती पण ना. काय करते तू, ये ये मच्छर चावला, बापरे.
विराला तर मच्छर चावला ग. केवढी दिसते विरावरून. काय ग मच्छर चावला. हा हा येते येते हा येते ये बस. हा येते 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 ना. एकदम नीला नीला दिख रहा है. तर आपल्याला आता फरशीचं काम सुरू झालंय. हे देख चाचा कैसे दिख रहे. बहुत भारी दिख रहे. फिर तर आपलं ना फरशीचं काम सुरू झालंय बसवायचं. आणि आता काय करून झालं हे क्या करके हुआ है ये क्या बोलते इसको लेवल करून झाली आहे ना. आपण आता फरशीचा डेमध्ये बसवला आहे. त्याच्यानंतर आता बसवायला सुरुवात केली. आणि वातावरण खूप छान झालेलं आहे. आता पाऊस उघडला आहे आणि असे ढग दिसत आहे ढवळे ढवळे ढवळे. चाचा आज भेजा क्या हाँ मुश्किल है. हाँ मुश्किल है अभी बोलते. मुश्किल है. हाँ ना ये मुश्किल की वजह से तो बहुत मुश्किल हो गया. अभी खाना खाने को छुट्टी हो गई ये लोगों की. तो खाना खा के फिर से काम पे लग जाएंगे. तब तक हम पानी ला के देते आज आपको. पानी का ये किधर है. ए भज्जे विजे ला ना खाने को. भज्जे लाए क्या. ये इसमें पानी निकाल के लो मैं ला के देता. तर आम्हाला दसऱ्याच्या मुहूर्तावर ओपनिंग करायची होती पण काही झाली नाही है ना विरा. काही कामच झालं नाही. विराने कामच करून दिलं नाही. म्हणले असं नाही मम्मीचा नुसता कॅमेरा चालू है ना. बोल ना. हा नाचून दाखवता अगं बाई. किती एंटरटेन करून राहिली बाई सबस्क्रायबरच आपलं. खुशी 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 खुशी.